वसुबारस म्हणजे नेमके काय? हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विनी पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो। या दिवशी घरोघरी गायीचे म्हणजे गोमातेचे पूजन केले जाते, तसेच वासराचे सुद्धा पूजन केले जाते। वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12 दिवस, म्हणून या दिवसाला वसुबारस हा शब्द पडलेला आहे किंवा त्याला वसुबारस म्हटले जाते। असे म्हटले जाते। हा सण महाराष्ट्रासह भारतातील इतर काही राज्यांमध्ये साजरा केला जातो। बऱ्याच भागामध्ये बऱ्याच देशांमध्ये हा सण एकदम उत्साहाने साजरा केला जातो। दिवाळी हा सण कसा असतो सगळीकडे साजरा केला जातो, तर वसुबारस पण त्याच पद्धतीने साजरा केला जातो। या दिवशी गाई आणि वासराची पूजा का बरं केली जाते? आई आणि मुलाचं नातं ज्याप्रमाणे असते ना, त्याप्रमाणे आई आपल्या मुलासाठी गाई वासराची पूजा करतात, म्हणजे मुलांच्या कल्याणासाठी ही पूजा केली जाते। गावखेड्यामध्ये गाय आणि वासरू सहज मिळून जाते, म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या घरी तरी गाय वासरू असते, तर मग बरेच जण तिथे जाऊन पूजा करतात। पण शहरामध्ये तसं राहिलेलं नाही, कारण ह्या गोष्टी मिळणं खूप अवघड आहे। तर जी मूर्ती असते ना, म्हणजे पितळाची मूर्ती, तर त्या मूर्तीची सुद्धा आपण घरी पूजा करू शकतो। तर इथं मी काय करत होते, तर इथं मी सकाळी ना मंदिर स्वच्छ करायला घेतलेलं होतं। तर इथं मंदिरातल्या ज्या वस्तू होत्या, म्हणजे देव होते स्थापित केलेले, ते सगळे देव काढून घेतले, पंचामृतानं देवांना स्नान घालून घेतलेले आणि इथं देव एका साईडनं ठेवून दिलेले। देवारात जेवढ्या वस्तू ठेवलेल्या होत्या ना, तेवढ्या वस्तू पूर्ण क्लीन करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग देवारा सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे, कारण नवरात्रात मी केलेला होता, त्याच्यानंतर मग मी काही केलाच नाही। तर आज वसुबारस आहे, तर त्या दिवशीच मग मी सकाळीनं हे काम हातात घेतलेलं होतं। तर माझ्याकडून सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा। देवाऱ्यामध्ये काय झाले होतं, मी जो धूप लावलेला होता ना, मोठावाला जो धूप असतो ना, नवरात्रामध्ये लावला होता मी, तर तो धूपचा सगळीकडं म्हणजे असा काळपटपणा झालेला होता। म्हणजे मी आता पुसल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की त्या धूपमुळे काय झालं होतं, देवारा पूर्ण असा आतून काळा झालेला होता। तर मला जवळपास पूर्ण देवारा क्लीन करायला 1.5 ते पावणे 2 तास म्हणजे लागले होते। तर इथं मग मी कोपरा ना कोपरा, बाहेरची साईड, आतली साईड, हँडल, हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं। तर सकाळी माझं हे काम चालू होतं। त्यामध्येच काय झालं होतं, मधातच पाहुणे आले होते गावाकडचे, तर मग मधातच हे काम थांबलं होतं। तर इथं काय झालं, हे काल थोडंसं बाहेर गेलो होतो ना, तर इथं हे सोफ्याचे कवर आणि कुशनचे जे कवर आहे ना, तर ते घेऊन आलेले होते। तर इथं मी देवारा थोडासा ओल्या कपड्यानं पुसून घेतला होता ना, तर म्हटलं थोड्या वेळ सुकू द्या, तर तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवत होते। तर इथे हे कुशनचे कवर आणले आणि ह्या सोफ्याचा कवर आणलेला आहे। तर व्हाईट आणि थोडंसं त्यामध्ये लाल कलरचे फुलं आहेत। व्हाईट कलर याच्यामुळं आणला, थोडंसं घरामध्ये फर्निचरचं जे काम केलेलं आहे ना, तर ते व्हाईट असल्यामुळं, आणि व्हाईट कलर कसा एकदम फ्रेश पण वाटतो पाहायला, लवकर मळतो सुद्धा, पण दिसायला खूप भारी वाटते। तर इथं मग त्याच्यामुळं तो कलर आणला, आणि जे कुशन कवर आणले होते ना, तर ते थोडेसे सोफ्याला म्हणजे कवरला मिळते जुळते आणले होते। तर लगेच मग मला पूजा करायची होती ना वसुबारसची, देवाऱ्यात देव स्थापित करायचे होते। तर इथं मग मी बाहेर रांगोळ टाकून घेतलेली आहे, तुळशीजवळ रांगोळ टाकली आणि इथं एकदम छोटीशी रांगोळ टाकून घेतलेली। बाहेरचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच उंबरठ्याचं पूजन करायचं होतं। तर इथं मग हळदीचं लेपन करायचं होतं। तर इथं मग मी हळदीचं लेपन म्हणजे करत होते। तर इथं मग बरेच ताईचं म्हणणं आहे की तुमचं जे हळदीचं लेपन असतं ना, 1-2 ताईंची मला कमेंट आली होती की तुमचं हळदीचं लेपन एवढं पिवळं का बरं दिसतं। तर थोडीशी हळद जास्त घ्यायची, आणि बरेच जण काय करतात, जे आपण थोडंसं गोमूत्र टाकतो त्याच्यामध्ये, तर ते जास्त टाकल्यामुळं काय होतं, ते काळपट होतं। तर त्याच्यात जास्त नाही टाकायचं। पोहे खायचे चमच्यानं अर्धा चमचाच त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि थोडंसं पाणी जास्त ॲड करायचं। मग त्याच्यामुळे काय होतं, ती हळद आहे ना काळपट पण पडत नाही आणि पिवळसर पण राहते। तर इथं मग मी झटपट असं थोडंसं सजवून घेत होते। गुलाबांच्या ज्या पाकळ्या होत्या ना, तर त्या पाकळ्यांनी जिथं मी थोडंसं सजवून घेतलेलं आहे तर उंबरठा, तरी पण तो एकदम भारी वाटत होता। तर इथं लगेच मग मी कुंकवाचे टिपकेसुद्धा देऊन दिलेले। रांगोळ न टाकण्याचं कारण म्हणजे देवांश घरी असल्यामुळे मी रांगोळ नाही टाकू शकत, कारण तो रांगोळ काही ठेवणार नाही। तर इथं छोटीशी अशी पाकळ्यांचीच रांगोळ टाकली। दिवाळी हा सण कसा 5 दिवसाचा असतो, तर इथं आजपासून सुरुवात झालेली आहे। वसुबारस ह्या दिवशीपासून दिवाळीची सुरुवात होते। तर इथं मग आजपासून बऱ्याच भागामध्ये पंत्या लावल्या जातात, आमच्याकडे आज पंत्या लावल्या जातात।
तर नवीन पणत्या आणायच्याच राहिलेल्या आहे, कारण मार्केटमध्ये गेलोच नाही ना. गेलो होतो एक दिवस, तर ते जे कामं करायला गेलो होतो तेच कामं करून परत आलो. तर इथं पणत्या आणायच्या बाकी आहे, बरंचसं सामान आणायचं बाकी आहे. तसं मी आणल्याच्यानंतर तुम्हाला शेअरच करणार. तर ज्या जुन्यावाल्या पणत्या होत्या ना मागच्या वर्षीच्या, तर त्याच म्हणजे इथं मी 7-8 काढून घेतल्या आणि इथं म्हणजे त्याच्यामध्ये तेल आणि वाती टाकून इथं मी हे दिवे म्हणजे आता लावून देणार आहे. तर 2 उंबरठ्याजवळ लावले, 2 तुळशी मातेजवळ लावले आणि 2 गेटजवळ ठेवल्या होत्या. आज काही जास्त दिवे लावले जात नाही, पण आजपासून दिवे लावण्याला सुरुवात होते. तर चला इथं मी हे दिवे टेकवून देते. तर इथं मला वसुबारसची पूजा करायची होती, म्हणजे वसुबारस या पूजेची मांडणी करायची होती. तर इथं मग मी छोटा जो वाला पाट असतो ना, तर तो ठेवला आणि लाल कलरचा त्याच्यावरती कपडा टाकला. पहिले दिव्याची स्थापना करून घेतली एका साईडनं आणि इथं मी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेत होते. म्हणजे दुधानं, कच्चं दूध ठेवलेलं होतं, कच्च्या दुधानं अभिषेक करून घेतला. त्याच्यानंतर पाण्यानं अभिषेक केला. त्याच्यानंतर आज गोमाता म्हणजे गाईची पूजा केल्या जाते ना, तर श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय होत्या. तर इथं मी म्हणजे पूजेमध्ये ना बाळकृष्णसुद्धा ठेवणार आहे. तर इथं मग मी त्यांनासुद्धा अभिषेक घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर माझ्या देवाऱ्यामध्ये ना गाय वासरूची मूर्ती आहे, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर इथं मी त्या गाय वासरूच्या मूर्तीचासुद्धा मी इथं अभिषेक करून घेतलेला आहे. तर इथं माझ्याकडे परत एक गाय वासरूची मूर्ती आहे ना, तर ती सुद्धा म्हणलं पूजेमध्ये स्थापित करूया. तर खूप सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला दिसत असेल. वासरूसुद्धा एवढं छान आहे मूर्तीचं. तर इथं मी त्या मूर्तीचा सुद्धा म्हणजे दुधानं अभिषेक करून घेतलेला आहे, पाण्यानं अभिषेक करून घेतलेला आहे आणि ती मूर्तीसुद्धा इथं मी पूजेत ठेवलेली आहे. तर खूप दिवसापासून माझ्याकडे ही मूर्ती आहे आणि खूप अशी जड पण आहे ती मूर्ती. तर इथं मी परत एक त्याच्यावरती डिझाईनचा कपडा टाकला, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकले आणि त्याच्यावरती ही मोठीवाली जी मूर्ती आहे ना, तर गाय वासरूची, तर ती स्थापित करून दिली. त्यानंतर हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षता अर्पण करून दिल्या. त्याच्यानंतर 2-2 विड्याची पानं ठेवले. त्याच्यावरती मला गणपती बाप्पाची आणि पितळची जी माझ्याकडं गाय वासरूची मूर्ती ना, त्या गाय वासरूच्या मूर्तीची आणि इथं बाळकृष्णाची स्थापना करायची होती. तर इथं मी विड्याचे पानं ठेवले, त्याच्यावरती थोडे अक्षता टाकल्या आणि त्याच्यावरती गाय वासरूची मूर्ती स्थापित करून दिली. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना केली, त्यांना छान वस्त्र परिधान केलं आणि त्यांचीसुद्धा त्यांच्या जागी स्थापना केली. त्याच्यानंतर बाळकृष्णाची इथं मी स्थापना करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने इथं मी छोटीशी पूजा मांडलेली. जास्त काही मी म्हणजे पूजा मोठी मांडली नाही, छोटीशीच पूजा मांडली. त्याच्यानंतर हळदी, कुंकू आणि थोड्याशा अक्षता वाहून इथं मी त्यांची जागेवर स्थापित करून दिली. तर त्याच्यानंतर सगळे शेवटी इथं मी फुलं वाहलेले. त्याच्यानंतर गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल जास्त प्रिय आहे, तर इथं जास्वंदाचं फूल होतं म्हणजे झाडाला आलेलं, तर ते फूलसुद्धा एक अर्पण करून दिलेले आहे. त्याच्यानंतर इथं छोटीशी रांगोळ टाकून घेतलेली आहे, थोडासा कलर टाकला खाली आणि बोटाच्या साहाय्याने इथं अशी झटपट अशी रांगोळ काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर चौकोन काढला आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आज एकादशी असल्यामुळं दुसरा नैवेद्य चालत नाही, तर इथं मी गुळ खोबऱ्याचाच नैवेद्य दाखवलेला आहे आणि पाणी अर्पण करून दिलेले आहे. तर इथं सगळे शेवटी आरत्या करून घेतलेल्या आहे. तर चला अशा पद्धतीनं पूजा करून घेतलेली आहे. तर चला मग.
तर चला, इथं माझी आत्ताच पूजा करून झालेली आहे. वसुबारसची जी पूजा आहे ना ती मांडणीसुद्धा व्यवस्थित करून झालेली आहे. काल जे फराळाचे पदार्थ बनवले ना तर ते पदार्थ मला डब्यांमध्ये भरून ठेवायचे, तर तेच करून घेते मी आता. तर चला, तर ते पदार्थ सगळे व्यवस्थित भरून ठेवते. तर चला. तर चला, इथं सगळे फराळाचे जे पदार्थ आहे ना तर ते खाली काढून ठेवलेले आहे. तर इथं माझी मुलगी डब्यांमध्ये भरते. मुली असल्यानं खरंच खूप म्हणजे मदत होती. तर खूप सारे असे कामांमध्ये ती मदत करते. आणि वरती ना देवांचे पप्पा लाईटिंग लावते, तर वरती थोड्या वेळ जायचं आहे. तर म्हणजे थोडीशी त्यांना मदत करायची. तर मग तोपर्यंत ती म्हणे की मी इथे फराळाचे पदार्थ सगळे डब्यांमध्ये भरून ठेवते. तर चला ताईनो, मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर बराच वेळ झालेला आहे. तर चला, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.